अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. विश्वनाथ दीनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय विश्वनाथाकडे मागणं मागतायत. आजच्या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त आजचा महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि त्या महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या निमित्ताने ग्रामस्थ भाविक भक्त बोरवडे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आमचे राजाराम अण्णा फराकते यांनी या शिवरात्रीच्या निमित्ताने हा उत्सव चालू केला. मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनीच केला. अण्णा असताना बऱ्याच वेळा सेवा झाली, पण अण्णांच्या नंतर पुन्हा हा योग सेवेचा आलेला आहे. त्यांच्या चिरंजीवानी हे मनावरती घेतलेलं आहे. चांगली गोष्ट आहे, कारण धनाबरोबर ज्ञानाची गरज आहे. ज्ञान संतांच्याकडे आहे आणि सामान्य लोकांकडे धन आहे. त्या धनाची आणि ज्ञानाची कुठंतरी जोडली पाहिजे. किंबहुना आपण मिळवलेलं धन ते शुद्ध व्हावं, त्या धनाच्या माध्यमातून आपल्या जीवनाला कृतार्थता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्या धनाला ज्ञानाचे नाम धर्माची गरज आहे बरं. आणि तो भाव अण्णांच्या अंतःकरणामध्ये होता. तोच भाव आता त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तो त्यांनी पुढं चालवावा एवढीच. आणि असा हा महापर्व काळाचा दिवस, आजच्या दिवसाचं अनन्य साधारण असं महात्म्य अनादी कालापासून सांगितलेलं आहे बरं. अनेक पर्व काळ वर्षातून येतात, त्याची यादी साधू संतांनी दिलेली आहे. पर्व विशेष भागवत धर्मी, नरशो जयंती, वामन जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्री ही पर्व काळ सांगितली बरं का. नरशे जयंती सांगितली, रामनवमी सांगितली, वामन जयंती सांगितली, कृष्णाष्टमी सांगितली आणि महाशिवरात्री 5 पर्व काळ आहेत. आणि ते पर्व काळ आपण साजरे केले पाहिजेत. कशा करता साजरे केले पाहिजे? देवा करता नाही, आपल्या करता बरं. कारण आम्हा तुम्हाला काहीतरी पवित्र होण्याकरता हे पर्व काळ आहे. म्हणून आजच्या दिवसाचं वर्णनच केले महाशिवरात्री बरं का. काहीतरी महान फल आजच्या या साधनेतून आपल्याला प्राप्त करता येतं. काय प्राप्त करता येतं? ही साधना जीवनामध्ये जर घडली तर सद्गती प्राप्त होईलच, पण त्यांचं जीवन ज्ञानाने संपन्न होईल बरं का. आणि ज्ञानाने संपन्न जीवन होण्यामध्येच जीवनाची कृतार्थता आहे. म्हणून असं महान असं फळ या साधनेतून मिळतं. ती साधनाच्या दिवशी करावी, फार सोपे आहे. ती साधना करण्याकरता थोडासा उपवास करावा. यथाविधी त्या भगवान शंकराची पूजा करावी आणि अखंड त्याचं नामस्मरण करावं बरं का. त्याच्या नावाचा जप अखंड करावा. कधीपासून? आज सकाळी सूर्योदयापासून उद्या सकाळी सूर्योदयापर्यंत. 12 महिने नाही जप केला तरी कमीत कमी 12 महिन्यातून 24 तास तरी करावा बरं का. कारण आजच्या ह्या पर्व काळामध्ये या भगवंताच्या नामाचा जप केला तर अधिक पुण्य मिळतं. अधिक. जसं त्या बँकेमध्ये लिहिलेलं असतं, कधी पाडव्याच्या सणाला किंवा दिवाळीच्या सणाला त्या बँकेत ठेवलेलं असतं, या मुहूर्तावरती जर डिपॉझिट ठेवली तर अर्धा टक्के व्याज जास्त मिळेल.
अर्धा 10% असेल तर 10.5% मिळेल किंवा 11% मिळेल का? मुहूर्तावरती ठेवलं तर. बँकेमध्ये जर मुहूर्तावरती पैसे ठेवले तर बँक 0.5% व्याज वाढून देते, तर पर्व काळाला देवाचं नामस्मरण केलं तर अधिक मिळणार नाही का? कुणाचा हा पर्व काळ आहे आणि या पर्व काळामध्ये महान आणि अधिक पुण्य प्राप्त करता येतं. म्हणून त्या भगवंताची साधना करण्याकरता उपवास करावा, की साधना करत असताना साधनेमध्ये आळस असू नये बरं का. आणि साधना करता करता आळस आला तर आळस आला अंगा धाव घाली पांडुरंगा. साधना करताना आळस असू नये आणि आळस जर आली तर देवाचाच धावा करावा, पण साधना सोडू नये बरं का. अशी ही महाशिवरात्रीची ही साधना आहे. प्रत्येक महिन्यात शिवरात्र आहे बरं का, पण वर्षातून एक महा येते बरं का. आणि तो आजचा काल आहे आणि आजच्या कालाचं जो कोणी पूजन करेल त्याचं फल काय आहे त्याचं पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. आपल्याला त्याचा विचार पुढे करायचा आहे. मग ज्या भगवंताची साधनाच्या पर्व काळाला करायची आहे त्या भगवंताच्या संबंधाने काही साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. ज्यावेळी तुकोबरांच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली आपण काशी विश्वेश्वर असणारा विश्वनाथ त्याच्या भेटीला जावं, पण भेटीला जाण्याचा योग तुकोबरांच्या जीवनामध्ये आला नाही बरं. पण हुरहुर लागली महाराजांना विश्वनाथाच्या दर्शनाला गेलं पाहिजे. आपण दर्शनाला जाऊ शकत नाहीये, मग काय करावं? काही वारकरी निघाले होते आणि निघाले होते तुकोबरांनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रातला हा अभंग आहे बरं का. विश्वनाथाच्या दर्शनाला काशीला जे वारकरी त्या काळामध्ये निघाले होते 450 वर्षापूर्वी बरं का. त्या काळामध्ये विमान नव्हती, वाहन नव्हती, चालत प्रवास करायचा. आता पंढरपूरला जायला जर 17 दिवस लागतात तर काशीला जाण्याकरता किती दिवस लागतील? आणि हे कामधंदा सोडून जायचं. महाराजांची प्रपंचाची परिस्थिती अशी निर्माण झाली. महाराजांनी विचार केला आपण इथूनच त्या भगवंताला नमस्कार सांगावा. पण पूर्वी लोक पंढरपूरला चालले ना, लोक म्हणायचे आमचा पण देवाला नमस्कार सांगा बरं का. देवा सांगा नमस्कार. तसं तुकोबरांना वाटलं आपला निरोप या वारकऱ्यांच्या करवी आपण विश्वनाथाला द्यावा म्हणून एक पत्र लिहिलं. त्या पत्रातला अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये त्या विश्वनाथाला महाराजांनी दिलेला आपल्या अंतःकरणातला एक सद्भाव व्यक्त केलेला आहे बरं का. आणि तो करत असताना त्या भगवंताविषयी काय आपल्या अंतःकरणामध्ये भावना होती त्या भावनेचं प्रगटीकरण महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. खरंच आपण ज्याची आज भक्ती करणार तो खराच मोठा आहे का मोठं म्हणून त्याला वर्णन करावं. मोठ्याचं मोठेपण कळावं लागतं. लक्षात ठेवा, मोठ्याचं मोठेपण कळावं लागतं आणि मोठ्याचं मोठेपण सजासजी जीवनामध्ये कळत नाही. बराच काल निघून गेल्यानंतर मोठ्याचं मोठेपण कळतं. या जगामध्ये मोठा आहे तरी कोण? दोनच, एक देव आणि दुसरे संत. यांच्यापेक्षा या विश्वामध्ये कोणीही मोठं नाही. मग माणसांनी नतमस्तक कुठं व्हावं? मोठ्याच्या ठिकाणी व्हावं बरं का. एक देवाच्या ठिकाणी नतमस्तक व्हावं आणि संतांच्या ठिकाणी नतमस्तक व्हावं. किंबहुना प्रत्येक जीवाने आपलं जे मस्तक आहे ते भगवंताच्या ठिकाणी ठेवावं. का हो? त्या शरीराचं वर्णन करताना असं वर्णन केले, शरीर म्हणजे त्या शरीरातलं वरचं शिराच्या वरचं ते अस्तक आहे त्याला मस्तक म्हणतात बरं का. आणि त्याला उत्तम अंग म्हटलेलं आहे. आणि उत्तम म्हणजे सर्वात श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ असलेलं हे अंग म्हणजे मस्तक. ते उत्तम ठिकाणी ठेवायचं असतं, कुठंतरी ठेवायचं
नसतं बरं का. हा म्हणून बघा या गळ्याच्या वरती जे अलंकार घातले जातात ते चांदीचे घातले जात नाहीत, सोन्याचे बरं का. चांदीचे अलंकाराची किंमत कमी आहे आणि सोन्याच्या अलंकाराची किंमत जास्त आहे. सोनं जे घातलं जातं इथून वरती घातलं जातं बरं का, खाली नाही. पायामध्ये घातली जाते चांदी, कमरेमध्ये घातली जाते चांदी, हातामध्ये कडी घातली जातात चांदीचे. काय असेल ती सोन्याची किंमत, सोन्याची उंची मस्तकावरती आहे आणि मस्तकाची किंमत देवाच्या ठिकाणी आहे. ते कुठंतरी वाकवू नये, लक्षात ठेवा. भगवंताच्या ठिकाणीच मस्तक ठेवावं, नाहीतर संतांच्या ठिकाणी मस्तक ठेंगना. मस्तक ठेंगना. मस्तक ठेंगना करी संतांच्या चरणा. एक संतांच्या चरणावरती मस्तक ठेवावं आणि एक देवाच्या चरणावरती मस्तक ठेवावं. नाम त्या देवाच्या ठिकाणी नतमस्तक व्हावं आणि देवाच्या ठिकाणी नतमस्तक होऊन काय करावं, त्या देवाची सेवा करावी, त्याची भक्ती करावी काया वाचा मनाने बरं का. कारण तो पूजनीय आहे, पूज्य आहे देव, लक्षात ठेवा. आणि पूज्य असलेल्या देवाची आज आपण प्रत्येकाने जीवनामध्ये पूजा केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. केली पाहिजे का केलीच पाहिजे, पण माणसं करत नाहीत ना. बघा माणसं घरातली कामं सगळी करतात, म्हशी धुतात, चारचाकी गाड्या धुतात आणि सांगतात बायकोला तू देवाची पूजा कर बरं का, तुम्हाला का रोग आलाय. अहो म्हशी धुवायला वेळ आहे तुम्हाला, पण देवाला तांब्याबरोबर पाणी घालायला वेळ नाही का. अहो वर्णन केले, बाकीच्या गोष्टीला गौणत्व द्यावं, माणसाने देवाला मुख्यत्व द्यावं बरं का. का द्यावं, आज त्या ईश्वरी सत्तेवरती आपलं जीवन चाललेलं आहे. ईश्वरी सत्तेवरती जीवन चाललेलं लक्षात ठेवा. आज आमच्या तुमच्या जीवनातले व्यवहार कशामुळे चालले, त्याची सत्ता आहे म्हणून. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, चाले हे शरीर कोणाची या सत्ते. कोण बोलावी येते, शरीर कोणाची या सत्ते. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण.
तयाचे भजन चुकू नको. प्रत्येक इंद्रियाची एक देवता आहे आणि त्या देवतेवरती त्या देवाचा अनुग्रह आहे. त्याने जर काढून घेतला की ते बंद पडतंय बरं का. हा, लोक म्हणतात आता दिसायचं कमी झालं, त्या देवतेवरचा अनुग्रह त्याने काढून घेतला, लक्षात ठेवा. हा, काय लोक म्हणतात आता एक बाजू गेली, काही दिवसांनी दुसरी पण जाईल. का त्या देवतेला सांगितलं आता तुम्ही हे कार्य करायचं नाही का, हे माझं भजन करत नाहीत, माझं पूजन करत नाहीत, हा, माझ्या नावाने टाळ्या वाजवत नाही, त्यांचं वाजवणच बंद करतो. हा, सर्व देवतेवरती प्रत्येक इंद्रियाची देवता लक्षात ठेवा आणि त्या देवतेवरती त्याची अनुग्रहाची सत्ता आहे आणि त्याच्या सत्तेने हा सगळा व्यवहार चालतो. म्हणून आज आपल्याला ज्याची भक्ती करायची आहे, ज्याची साधना करायची आहे, ज्याची पूजा करायची आहे, तो तुकोबारानाला वाटलं आपण त्या देवाचं वर्णन करण्याच्या निमित्ताने समाजाला हे कळावं, समाजाला हे कळावं खरंच का त्या देवाची भक्ती करायची आहे. काय काम नाही म्हणून, रिकाम पण आहे म्हणून नाही बरं का. तर महाराज म्हणतात आज आपण त्या देवाची भक्ती करणार, त्या भक्तीच्या संबंधाने तुकोबारीने त्या देवाचा उल्लेख केला. खरं देवा, मी तुझ्या दर्शनाला येऊ शकत नाहीये, माझ्या जीवनामध्ये पराधीनता निर्माण झाली, पण देवा तू सामान्य नाहीस, तू आहेस कसा. म्हणून पहिला उल्लेख तुकोबारीने त्या पत्रामध्ये केला, तो अभंगाच्या पहिल्या चरणात. तुम्ही विश्वनाथ, 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 तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. त्या भगवंताविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली नम्रता व्यक्त करतात तुकोबाराय. देवा, आपण विश्वाचे नाथ आहात. नाथ म्हणजे मालक. कुणाला मालक म्हणतात तो? ज्याच्या सत्तेशिवाय एकही व्यवहार होत नाही त्याला म्हणतात मालक. एकही व्यवहार बर का, संपूर्ण त्रिभुवनाचा व्यवहार त्याच्या सत्तेशिवाय. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटे. संपूर्ण तो विश्वाता चालक आहे, मालक आहे. जगामध्ये दोन प्रकारचे मालक आहे, एक नाम मात्र आणि दुसरा सत्ताधीश मालक. आम्ही तुम्ही नाम मात्र मालक आहे. कशावरून तुम्हाला पटवून देतो. आपण घर बांधलेलं आहे, आता त्या घराचा आपण मालक म्हणतो. मग घराचा मालक असे तर ग्रामपंचायत फाळा का घेते हो? ग्रामपंचायत फाळा का घेते? एक आपली तर सत्ता त्या घरावरती आहे ना, आपली सत्ता खरी नाहीये. हा, ही जागा
सरकारी आहे ती सरकारने आपल्याला वापराय दिल्या. तुम्ही हयात आहे तोपर्यंत तुमची, तुम्ही नाम मात्र मालक, खरे मालक नाही. शेताला फळ आहे, घराला फळ आहे, प्रत्येकाला फळ आहे बरं का. म्हणजे खरंच आपल्या नावावरती नाहीये, फक्त कागदपत्री म्हटली जाते, पण खरीच त्याच्यावरती सत्ता सरकारची आहे बरं का. जर आपली असती तर टॅक्स भरायची वेळ आली असती का? नाहीये. एक दुसरं उदाहरण आहे, आपण एखाद्या घरामध्ये भाड्याने राहतो. भाड्यानं राहिल्यानंतर लोक विचार, तुमचं घर कोणतं? हे समोरचं माझं घर. भाडं कसं काय? म्हणले मी भाडोत्री राहतो. तुमचं कसं काय? मी इथं राहतोय म्हणून. 11 वर्ष झालं इथं राहतोय. 11 वर्ष राहिलं तर ते नावावर होतंय का? आयुष्यभर जर त्या घरात राहिलं तर होतं का नावावरती? पण सांगतोय काय, हे माझं घर बरं का, नाम मात्रच बरं का. सत्ता त्या घरावरती नाही. त्या घराला रंग द्यायचा असेल तर मालकाला विचारून द्यावा लागतोय. मालकाला विचारून द्यावं लागतं. जगामध्ये काही नाममात्र मालक आहेत आणि काही सत्ताधीश मालक आहेत. सत्ताधीश मालक फक्त ईश्वर आहे. प्रत्येक वस्तू ईश्वराची आहे, प्रत्येक बरं का. आपण येताना रिकाम आलोय, जाताना रिकाम जाणार आहे. आपण काही आणलेलं नाहीये आणि काही नेता येत नाही. हे आमच्या तुमच्या करता त्यांनी सर्व निर्माण केले. काय काय निर्माण केलंय, काय निर्माण केलं नाही तुम्ही बघा. निळबारांनी वर्णन केले, एकले न कंटेची म्हणून या येणे केली निर्माण. 14 भुवने गगन चंद्र सूर्य तारांगणे 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने. सूर्य निर्माण केला, चंद्र निर्माण केला, पृथ्वी निर्माण केली, आकाश निर्माण केलं, अग्नी निर्माण केला, वायू निर्माण केला. कोणी निर्माण केला? ईश्वराने. कोणाकरता केला? आमच्या तुमच्या करता. ते स्वतःच्या सत्तेनं चालतात का आमच्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालतात का त्याच्या सत्तेने चालतात? तो मी चालविल्या सूर्यू चाले. वर्णन केले बरं का. त्या 9व्या अध्यायामध्ये वर्णन केले, गतीर भरता प्रभू साक्ष निवास शरणम सुरू. त्याच्यावरती वर्णन करताना तिथं विस्तारण ज्ञानावर मी बोलाविल्या वेदू बोले. मी हलविल्या प्राणो हाले, तो जगाते चालिता. प्रत्येक गोष्ट त्याच्या सत्तेने होते, लक्षात ठेवा. तिथं पुढे वर्णन केले, समुद्र रेखा ओलांडावी हे आज्ञा माझी. म्हणून वर्णन केलं जातं त्या समुद्राचं बरं का. तुम्ही जर मुंबईला गेला ना, त्या मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना महापुराची भीती नाही. का हो? समुद्राला कधी महापूर येत नाही. देवाने सांगितलंय, माझ्या आज्ञेशिवाय बाहेर जायचं नाही. आणि त्याने जर सांगितलं माझी आज्ञा मोडा, मुंबई शिल्लक राहील म्हणता. त्याची आज्ञा आहे म्हणून लक्षात ठेवा. त्यांनी प्रत्येकाला सांगितलं, आज्ञा माझ्या, आता तुम्ही कुणीही आज्ञेच्या माझं उल्लंघन करून तुम्ही पुढे जा. प्रत्येकाने जर ईश्वराच्या मनाने आज्ञा जर सोडून वागायला लागली तर काहीच राहणार नाही जगामध्ये, लक्षात ठेवा. म्हणून सगळा विश्वाचा त्रिभुवनाचा व्यवहार त्याच्या सत्तेशिवाय होऊ शकत नाही. त्याला म्हणतात विश्वनाथ. विश्वाचे नाथ, विश्वाचा मालक बरं का. तुकोबारांनी एक ठिकाणी देवाला याची जाणीव करून दिली बरं का. देवा, तू हे जग निर्माण केलं आणि जग निर्माण करता करता या जगामध्ये तू माया निर्माण केली बरं का. तू माया निर्माण केली, पण देवा तुझा आम्हाला ताप नाही, पण तुझ्या मायेचा फार ताप आहे. तुझ्या मायेचा फार ताप आहे. तेव्हा देवा आमची विनंती आहे, सांभाळी सांभाळी आपुली ही माया, आमाशिका भयाभीत केले. तेव्हा तुझी माया आहे, सांभाळ बर का.
म्हणजे माया त्याने निर्माण केली, ती आपल्याला ताप देते. आपल्याला मायेने ताप देऊ नये म्हणून आपण काय करावं, त्याला हाक मारावी लागते. कुणाला? म्हणून त्याला व्यवहारातलं उदाहरण दिलं जातं. तुम्ही शहरामध्ये गेला की प्रत्येक त्या बंगल्याला कंपाऊंड असतं आणि त्या कंपाऊंडच्या बाहेर पाटी लावलेली असते, कुत्र्यापासून सावध राहा, कुत्र्यापासून सावध राहा. आणि बरोबर तुम्ही त्याच्या दारामध्ये गेलं की ते कुत्रं भुंकायला सुरुवात करतं. बरं, त्याला तुम्ही कितीही समजावण्याचा प्रयत्न करा, ते कुत्रं भुंकायचं थांबत नाही. मग त्या कुत्र्याच्या मालकाच्या नावाने हाक मारा, आणि त्या मालकाच्या नावाने हाक मारली की ते कुत्रं म्हणतंय आपल्या मालकाचा हा कोणतरी ओळखीचा दिसतोय बरं का, ते भुंकायचं थांबतंय. एखाद कुत्र जर मालकाला हाक मारल्यानंतर भुंकायचं जर थांबत असेल, आम्हा तुम्हाला या जगामध्ये विश्वामध्ये राहायचंय, ज्यांच्यापासून आपल्याला ताप होतो तो होऊ नये असं वाटत असेल तर कोणाच्या नावाने हाक मारावी? त्याच्या नावाने. तात्पर्य काय? तो विश्वाचा नाथ आहे. म्हणून जागोजागी महाराजांनी वर्णन केले, श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पायापाशी, अनाथ जीवांचा तुकाज कैवारी, ऐशी चराचरी वृदावरी. तू अनाथांचा नाथ आहेस बर का. म्हणून आम्ही कोण आहोत? अनाथ. आणि देवा तू नाथ आहेस. त्या देवाच्या जवळ गेल्यानंतर जाणाऱ्याने त्या देवाच्या विषयी आपल्या अंतःकरणातली नम्रता व्यक्त करावी. देवाजवळ ताट मानेनं जाऊ नये. म्हणून तर त्या गाभाऱ्यात जाताना वाकून जाण्याकरता उमराणी चौकट आहे बरं का. वाकावं लागतं तिथं, वाकल्याशिवाय आत जाता येत नाही. देवाच्या जवळ जायचं असेल तर वाकावं लागतं. वाकावं लागतं म्हणजे अहंकार बाजूला ठेवावा लागतो. ज्यांनी अहंकार देवाच्या समोर बाजूला ठेवला नाही त्याचा वंश शिल्लक राहिला नाही. कोण हो? रावण. प्रभू रामचंद्र कोण होते? विश्वनाथ. पण त्याच्या समोर रावण झुकला नाही हो. मी पण रावण वर्णन केलंय. काय वर्णन केलं? मी पण रावण बहुत मातला रामेशयो केला पुत्राधिक. कोणी श्राद्ध घालायला सुद्धा शिल्लक राहिलं नाही हो. श्राद्ध घालायला सुद्धा कोणी शिल्लक राहिलं नाही. लक्षात ठेवा, एकच देवाच्या समोर अहंकार. आणि तुकोबाराय सामान्य होते का हो? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. एवढे तुकोबाराय मोठे असताना सुद्धा त्या विश्वनाथाच्या समोर सांगतात दीन रंक मी अनाथ. देवाच्या जवळ जायचंय ना, देवाची भक्ती करायची आहे ना, ही नम्रता जीवनामध्ये स्वीकारावी लागेल. नम्रता स्वीकारल्याशिवाय त्या भगवंताची कृपा जीवनामध्ये होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून तो सामान्य नाहीये. तो या विश्वाचा मालक आहे. नुसता मालक नव्हे, सत्ताधीश. प्रत्येक कर्म त्याच्या सत्तेशिवाय या विश्वातलं काहीही होऊ शकत नाही.
मग कुणी मनामध्ये शंका घेईल. आज जगामध्ये आपल्याला विसंगती दिसायला लागल्या, बरोबर आहे. कधी पाऊस पडायला लागलाय, कधी थंडी वाढायला लागल्या. मग त्याला सांगितलं तर ऐकेल तो? त्याच्या हातात आहे ना सगळं. आता तुम्ही त्याला हाका मारून सांगितलं तरी तो ऐकणार नाही का? आपण त्याचं ऐकायला तयार नाहीये. आपण त्याचं ऐकायला तयार नाही, लक्षात ठेवा. आम्ही ऐकायला तयार नाही. आपण कसंही वागायला लागलो, कुठेही वागायला लागलो, काही करायला लागलो, त्याचा परिणाम आज या निसर्गावरती झालेला आहे. आपण मर्यादा सोडलेली आहे बरं का. आणि आपण ती मर्यादा सोडलेली आहे. आपण ज्या दिवशी मर्यादेमध्ये वागो त्या दिवशी सर्व जाग्यावरती येईल बरं का. म्हणून ती मर्यादा जीवनामध्ये सांभाळावी हे शिकवण्याकरता तुकोबराय म्हणतात, त्या भगवंताची जीवनामध्ये जर खऱ्यात आपल्याला कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणातली विनम्र भावना प्रगट केली पाहिजे बरं का. त्या भावनेनं आपण तिथं गेलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात तो विश्वाचा नाथ आहे आणि त्याच्या जवळ जात असताना आपण इतक्या नम्रतेने गेलं पाहिजे. दीन रंकमी अनाथ. आपण दीन आहोत, रंक आहोत, अनाथ आहोत. खरंच आपल्या जीवनाचा विचार करा. दीन कुणाला म्हणतात? आपण दुःखी माणसाला दीन म्हणतो, त्याला दीन म्हणत नाहीत बरं का. दीन कोणाला म्हणतात? ज्याचं जीवन इंद्रियाच्या अधीन आहे त्याला म्हणतात दीन. इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणी, आम्ही केलो नारायणी, आम्ही केलो नारायणी. इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे. आपलं जीवन इंद्रियाच्या अधीन आहे. जो इंद्रियाच्या अधीन आहे त्याला म्हणावं दीन. इंद्रिय सांगल तसं वागतो, परिणाम दुःख भोगायची वेळ आलेली आहे बरं का. आम्ही स्वतंत्र वागत नाही. इंद्रिय सांगतात त्याप्रमाणेच आपलं प्रत्येकाचं जीवन पहा इंद्रियाच्या अधीन आहे. इतकं आपण अधीन गेलो, इतकं अधीन गेलो, आपल्याला आता काही कळायला तयार नाही. लक्षात ठेवा. आमच्या आश्रमामध्ये एक परभणी जिल्ह्यातले स्वतंत्र सैनिक निवृत्त झालेले वयस्कर होते. 80-90च्या घरात वय होतं, पण तब्येत चांगली होती साहेब. ते प्रत्येक महिन्याला पंढरपूरला यायचे आणि येताना एकाला बरोबर आणायचे. का? स्वातंत्र्य सैनिकाला फुकट आणि त्याच्या बरोबर एका माणसाला फुकट बरं का. प्रत्येक महिन्याला एक नवीन माणूस आणायचा. का? म्हणजे मला फुकट मिळतं, माझ्या संगतीनं प्रत्येक महिन्याला एकाला दर्शनाला आणायचं. आता त्यांना पेन्शन येत होती. फुकटचा प्रवास, रेल्वेचा सुद्धा, क्लास 1चा सुद्धा फुकट प्रवास बरं का. पण त्यांना तंबाखूचं व्यसन होत आणि त्यांना आम्ही म्हणत होतो एवढी पेन्शन येते सगळं तुम्ही वारी करता, तंबाखू सोडा ना. म्हणजे महाराज तेवढं सोडून बोला म्हणायचे. वारकरी होते, महिन्याला येत होते, फार निष्ठावान होते. भूक लागली तर वडापाव खात नव्हते बरं का. भूक लागली की श्रीखंड खायचं. पेन्शनच 25,000 महिन्यात येत होते हो.
आम्ही भूक लागली तर काय खातोय? भेळ. आयुष्यात कधी मिळच नाही. अरे भूक लागल्यानंतर काय खावं? बदाम खावं, नाही का? पण ती भूक लागली की असं सामान्य काय खात नव्हते बरं का. पण मी त्यांना विनंती करायचो, पांडे बाबा तुम्ही सगळं चांगलं करता हो, पण तंबाखू सोडा. मी त्यांचा बटवा लपवून ठेवायचा बरं का. पण ती दुसऱ्याकडून कुणाकडून उष्णी मागून घ्यायचे, खायचे. महाराज तेवढंच सुट ना हो. मी कशा करता सांगालोय? इंद्रियाची दिने. मी फक्त तंबाखूचं उदाहरण दिलंय. ही सगळी लावून घ्या जीवनाकडे. वाचावदे परी करणे, वाचावदे परी करणे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा. वाचावदे परी करणे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा. म्हणून सकळ जीवांचा जर विचार केला तर सर्व जीव इंद्रियाच्या अधीन आहेत. देव स्वतंत्र आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. तो कोणाच्या अधीन नाही बर का. सर्व त्याच्या अधीन आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळी लक्ष्मी वरण्याकरता आली आणि लक्ष्मी वरण्याकरता आल्यानंतर तिने सगळ्यांच्याकडे पाहिलं बरं का लक्ष्मीने. आणि वरण्याकरता एकच योग्य आहे, देव. मग त्या देवाच्या जवळ आली. देवाच्या जवळ आल्यानंतर देवाने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही बरं का, पाहिलं नाही. पण तीच देवाच्या ठिकाणी नम्र झाली, म्हणले देवा माझा स्वीकार करा. भगवंतांनी सांगितलं स्वीकार करतो, पण पायाजवळ हात असतील तर. आमचं याच्या उलट आहे बरं का. कुछ तुम समजो, कुछ हम समजो. लक्ष्मी लक्षात, सामान्य नव, नावाची नव. आणि ती आल्यानंतर देवाने सांगितलं मी तुझा स्वीकार करतो. माझ्या पायाजवळ, या शब्दाचा अर्थ काय? माझ्या आज्ञेत राहायचा असेल तर स्वीकार करतो. देव कोणाच्या आज्ञेत नाही. जर आज्ञेत जात असेल तर तो भक्ताच्या अंकित जातो, लक्षात ठेवा. बाकी कोणाच्या अंकित देव जात नाही, लक्षात ठेवा. संपूर्ण त्रिभुवनातले सर्व देव त्याच्या अंकित आहेत, लक्षात ठेवा. इंद्र महेंद्र याची पूजी, सुते शास्त्रे स्तवीती, याची आराधीती, सांगाती. ओ त्या गवळणी म्हणतात अरे सगळी याचीच पूजा करतात, पण हा आज आम्हाला प्राप्त झाला, आमचा सांगाती झाला बरं का. हा विश्वाचा नाता आहे, पण तो कोणाच्याच अंकित नाही, सर्व त्याच्या अंकित आहेत. पण भक्तीच्या सामर्थ्याने तो भक्ताच्या अंकित होतो बरं का. ऐसा भक्ताचा अंकित लावी तैशी लागे प्रीत. म्हणजे तो आहे असा, पण त्याच्याजवळ जाताना मात्र असं जावं लागेल, दीन रंक मी अनाथ. देवा मी दीन आहे एवढ्या नम्रतेने त्या देवाच्या जवळ जावं लागेल. देवा मी रंक आहे, म्हणजे सामान्य आहे. राव आणि रंक. रंक कोणाला म्हणतात? शिपायाला. राव म्हणजे राजा, रंक म्हणजे शिपाई, शेवटचा बरं का, शेवक.
हा तो राजा आहे आणि हा रंक आहे. तिथं शब्द वापरला दीन रंक. हा तुझ्या दृष्टीने विचार केला तर आम्ही सेवकच आहोत. सेवा करण्याच्या योग्यतेचेच आहोत आम्ही. याच्या पलीकडे आम्हाला काहीही करता येत नाही. हा पण तू मात्र विश्वाचा नाथ आहेस. त्याच्या पुढे वर्णन करतात. तू नाथ आहेस, आम्ही अनाथ आहोत. आम्हाला तुझ्याशिवाय देवा कोणीही नाही. कोणी नाही, लक्षात ठेवा. म्हणून 3 शब्द वापरले, दीन रंक मी अनाथ. म्हणजे अशी नम्रता त्या देवाच्या समोर व्यक्त करावी लागते. आणि अशी तुकोबारांनी व्यक्त केली. कशा करता व्यक्त केली? त्याची कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून. अशा भावनेने गेलं तर तो आपल्यावरती कृपा करतो. एरवी कृपा करत नाही. म्हणून देवा आपण विश्वाचे नाथ आहात, आम्ही मात्र दीन आहोत, रंक आहोत, अनाथ आहोत. तेव्हा एवढीच इच्छा आहे, देवा आमच्यावरती काय करा. कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, आया परिलो बराडी, आया परिलो बराडी, कृपा कराल कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. त्या देवाचं देवपण काय आहे ते सांगून तुकोबाराय म्हणतात, देवा आमच्यावरती कृपा करा. कृपा करा, कराल ते थोडी, थोडीच करा बर का. आता कृपा करा म्हणजे तसा तो कोणावरती तरी कृपा करत नाही बर का. आणि त्यांनी जर कृपा केली तर काय घडणार नाही हो. वर्णन केले गीतेमध्ये, पंगुम लंघयते गिरिम यत कृपा तमहम वंदे. त्या माधवाने, त्या भगवंताने, विश्वनाथाने जर कृपा केली तर पांगळा असलेला चांगला चालतो. पंगुम लंघयते गिरिम, मुका असलेला बोलतो, बहिरा असलेला ऐकतो. पण कधी त्याने कृपा केली तर मुकं करोति वाचालम. पंगुम लंघयते गिरिम, त्यांनी जर कृपा केली तर, आणि अवकृपा केली तर बोलण्याच बंद करतो. मुका झालो वाचा गेली. नको यादी दिल्यावर का त्याच्यामध्ये का अवकृपा झाली व आपल्यावरती. आणि त्याची कृपा झाली तर इंद्रिय सुद्धा चांगली राहतात. जे कधीही घडणं शक्य नाही ते घडू शकतं बर का. ते घडणं शक्य नाही ते घडू शकतं जीवनामध्ये. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा आमच्यावरती कृपा करा. आणि ती किती करा? थोडी. कृपा कराल ते थोडी. आणि ती आमच्यावरती कृपा करण्याकरता देवा आम्ही तुझ्याकडे बराडी म्हणून आलेलो आहोत. एक सेवक म्हणून आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत. तुमची कृपा दृष्टी आमच्यावरती राहावी. बाकी काही नाही बरं का, लक्षात ठेवा. त्या भगवंताची कृपा आपल्यावरती असावी. जीवनामध्ये व्यावहारिक दृष्टीनं काय कमी पडतं यात नवल नाही आहे. पारमार्थिक दृष्टीनं जीवनामध्ये काहीही कमी पडत नाही बरं का, लक्षात ठेवा. आपल्या रोजच्या जीवनाचा विचार करा. माणसाचं शरीर चांगलं असावं का शरीर संबंधी माणसं चांगली असावी? तो पहिल्यांदा शरीर चांगलं असावं.
आमचं कसं आहे, संबंधी माणसं चांगले आहेत पण शरीर चांगलं नाही. बरोबर आहे ना? साखरेचा चेअरमन आहे पण खाता येत नाही. बरोबर आहे की? सूतगिरणीचा चेअरमन आहे पण मांजरपाट घातल्याशिवाय चालत नाही का, फार उकडतय. तुम्ही बघा ना. हा, म्हणजे इंद्रियाची, शरीराची प्रतिकूलता निर्माण झालेली आहे. का प्रतिकूलता निर्माण झालेली आहे? त्या इंद्रियावरती, इंद्रिय देवतेवरती ईश्वराचा अनुग्रह राहिलेला नाही. अनुग्रह राहिलेला नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये शेवटपर्यंत आरोग्य चांगलं असावं बरं का. आपली स्मृती चांगली असावी. ज्याची शेवटपर्यंत स्मृती चांगली आणि ज्याची स्मृती चांगली आहे त्याच्या स्मृती तर शेवटी जर देवाचं नाव आलं तर त्याच्यासारखं भाग्य नाही बरं का. म्हणून आपली बुद्धी, मन, इंद्रिय शेवटवेरी त्या भगवंताच्या साधनेमध्ये राहिली पाहिजेत बरं का. म्हणून तर देवाकडे संतांनी प्रार्थना केली. काय केली प्रार्थना? गात्री माझे पांडुरंगा, नको जाऊ देऊ भंगा. देवा आमची इंद्रिय, त्या इंद्रियांची शक्ती कमी करू नकोस, असं देवाकडे मागणं केलं का त्याच्या कृपेकरता सांगतो बरं का. आयुष्य करी उने परिमल आवड परिमल आवड ऐशे आयुष्य करी उने ऐशे आयुष्य करी उने परिमल आवड परिमज नावडे. कीर्तनाविषयी आवड निर्माण होणार नाही असं करू नको. शेवटपर्यंत आवड ठेव. नावडे ऐशे न करी बर का. हा, म्हणजे तुम्ही देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाचं कीर्तन करावं लागतं, त्याचं भजन करावं लागतं. आणि जी भजन करत नाही ती देवापासून दूर जातात बरं का. म्हणजे देवा तुझ्यापासून दूर होऊ नये याच्याकरता असं कर. बऱ्याच संबंधांनी वर्णन केले. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतू तुझे नाम उच्चारितो. देवा कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. आमच्यावरती कृपा करा. आम्हाला फार अपेक्षा देवा तुमच्याकडून नाहीये. आपण विश्वाचे नाथ आहात. तुमच्याजवळ देण्याचं फार सामर्थ्य आहे. किती सामर्थ्य आहे? तो उपमन्यू देवाकडे मागण्या करता गेला. काय मागण्या करता गेला? दूध. बरोबर आहे ना? आता दूध किती लागतं माणसाला? वाटीभरच हो. जास्त जास्त पेला. थोडा व्यायाम करणार असेल तर तांब्यावर. आता मी फरायला बसलो होतो, यांनी सांगितलं महाराजांना दूध लागतंय. त्याने आणल्या 5-6 वाट्या बरं का दुधाच्या. यांना विचारलं ते म्हणले नको. आणखी कोणाला विचारलं म्हणजे नको. मी म्हणलं शिल्लक राहिलेल्या माझ्याजवळ ठेवा म्हटलं. 4 शिल्लक राहिल्या. 4ही मी संपवल्या बरं का. का पचवता येतं मला. कीर्तन झाल्यानंतर तांब्याभर दूध द्या. पचवायची ताकद लागते बरं का. पण धारोष्ण पाहिजे, पिशवीतलं नव्हे. मुद्दा सोडून द्या विनोदाचा भाग. आता त्या उपमन्यूला दूध हवं होतं आणि परिस्थिती अशी होती घरामध्ये दूध नव्हतं. बालपणी त्या उपमन्यूला आई दूध म्हणून पीठ कालवून देत होती. व काय परिस्थिती असेल बघा ना. आणि योगायोग एके दिवशी तो उपमन्यू एका मित्राबरोबर त्याच्या घरामध्ये गेला. आणि त्या घरात मित्राबरोबर गेल्यानंतर त्या मित्राच्या आईने
त्याला दूध दिलं. दूध पिल्यानंतर तो विचार करू लागला, रोज आई देते त्या दुधाची चव वेगळी आहे आणि ह्या दुधाची चव वेगळी आहे. घरात आल्यानंतर आई म्हणली, मी त्या मित्राकडे दूध पिलं ते मला पाहिजे. बाळा, आपली परिस्थिती नाही रे, परिस्थिती नाहीये. मी तुला रोज पीठ कालवून देते म्हणते. मग असं कोण देतं दूध? देव देतो. देव देतो, हरकत नाही. म्हणून देवाकडे दूध मागायला गेला बरं का. देवाकडे दूध मागायला गेला, साधना केली, त्या वनामध्ये गेला आणि देव प्रसन्न झाला. म्हणले, काय पाहिजे? दूध पाहिजे. वाटीभर दूध मागायला गेला होता. किती दिलं हो? उपमन्या कारणे यांची धावशी धावशी लवलाई पाची प्रेमपाना क्षीरसागर क्षीरसागरा ठाई. दुधाचा सागरच दिला हो. अडवली बाळ मैसमा हा, ध्रुवपद मांडीवर बसायला मागण्याकरता गेला होता, त्याला आढळ पद दिलं. दूधभर वाटी मागायला गेला होता, क्षीर सागर दिला. देवा, तुझ्या जवळ देण्याचं सामर्थ्य एवढं आहे, पण आम्हाला एवढं नको आहे. सांगण्याचा मुद्दा काय? हा, तुझ्याचं फार मोठं सामर्थ्य आहे का, तू जगाचा मालक आहेस ना. पण आम्ही एवढं तुझ्याकडे मागणार नाहीये. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. का देवा, आम्ही तुझे भक्तच आहोत, आम्हाला फार अपेक्षा नाही. तू थोडं जरी दिला तरी आम्हाला संतोष आहे बरं. पण ते तुझ्याकडून मिळावं म्हणून तिथं महाराजांनी वर्णन केले. काय उने तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. शेवटी तुकोबाराय त्या विश्वनाथाला सांगतात, हे विश्वनाथा, हे वारकरी आलेत, तेव्हा यांच्या बरोबर काहीतरी पाठवून द्या, काहीतरी पाठवून द्या. काय पाठवून द्या? आम्हाला ज्याची गरज आहे ते तुम्ही पाठवून द्या. तुका म्हणे देवा, काही भातुके पाठवा. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. विठोबा रखुमाई. टाळी सर्वांनी टाळी वाजवा. रखुमाई. टाळकऱ्यांची लई पकवाजवाल्याच्या हातात असते बरं. तुम्ही विश्वनाथ दिनरंक मियानाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. ज्याची उपासना करायची, ज्याची भक्ती जीवनामध्ये आपण आज करणार आहोत, महाराज म्हणतात तो संपूर्ण या विश्वाचा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा सत्तेने तो संपन्न आहे. त्याच्याजवळ असं काहीही उन नाही. एखाद्याने मागावं, बघतो, देतो, असं काही नाही बरं का. म्हणून महाराज म्हणतात, काय उनी तुम्हापाशी, काही ऊन नाही, लक्षात ठेवा. हा, जी भक्तांनी इच्छा करावी ते देवाने प्रकट करावं. तुका म्हणे, आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू. पूर्वविषयी पूर्ण करतो. एकाही भक्ताला तो परमात्मा परत पाठवत नाही, आणि पाठवला तर त्याला देव म्हणता येणार नाही बर का. म्हणून सर्व गुणाने, सर्व ऐश्वर्याने तो परमात्मा संपन्न आहे. पण देवा, तू संपन्न आहेस, काही तुझ्याजवळ ऊन नाहीये, पण त्या मानाने आम्हाला काहीच मागायचं नाही तुझ्याकडे. मी तो अल्पची संतोषी. अल्प, थोडं तुझ्या करवी आम्हाला जे मिळेल ना, आम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहोत. जे आपल्याला जे मिळतं त्यात माणसाने समाधानाने राहावं बरं का. आपल्या प्रारब्धापेक्षा अधिक आपल्याला मिळत नाहीये, आणि ती हाव जर नाही थांबली तर मिळालेलं मिळून सुद्धा घरात सुख नांदत नाही.
म्हणून सांगावं लागलं, ठेविली तैसेची राहावी, चित्ती असो द्यावी. आणि समाधान नाही राहिलं तर पुढं काय घडेल कीर्तनात सांगत नाही. माणसाने अल्प ह्याच्यामध्ये संतोषी असावं, बरं, समाधानी असावं. लक्षात ठेवा, आपल्याला पोटाला किती लागतो? फार लागत नाही. लक्षात ठेवा, आपलं पोट किती आहे तुम्ही मोजून बघितलंय? संतांनी वर्णन केले, इथे एवढे पोट. इथं बरंच आहे बरं का. त्याचा बोभाट फार लक्षात ठेवा. का माणसाला लागतं खायला कमी, पण वासना फार हो. वासना फार, त्याला फार लागत नाही. लक्षात ठेवा. म्हणून जेवढं मिळेल त्याच्यामध्ये माणसाने समाधानानं. काही माणसं जेवायला म्हणजे वाढ वाढ म्हणतात का, समाधानी नाहीत बरं का. अरे शेजाऱ्याला मिळ ना, तिघांचं एकटंच तू खायला लागलास. जेवढं मिळालं त्या समाधान मान ना. संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला कितीही मिळालं तरी समाधान नाही आहे. पण एक लक्षात ठेवा, आपण देवाचे भक्त होऊन जर भक्ती करायला लागलो तर आपल्याला जेवढं मिळेल त्याच्या समाधानीने जगण्याची योग्यता प्राप्त होते. आणि त्या योग्यतेने तुकोबाराय म्हणतात, मी तो अल्पची संतोषी. तेव्हा तुझ्याकडून आम्हाला इच्छा फार नाहीये, म्हणून आमच्यावरती कृपा कर. आणि हे तुझ्या भेटीला आलेले जे वारकरी आहेत त्यांच्याकडून आम्हाला काहीतरी पाठवून दे. असं काही पाठवून दे त्याच्यात आमचं समाधान होईल. आता काय लागतं भक्ताला? भक्ताला फार काय लागत नाही. म्हणून एक विचार मांडलाय, आपल्याला जे प्रारब्धाने मिळतं ते देवाकडे मागावं का जे देवाच्या कृपेने मिळतं ते देवाकडे मागावं? मी काय म्हणतो, माता वर्गानं लक्षात ठेवा, जे आपल्या प्रारब्धाने मिळतं ते देवाकडे मागावं का देवाच्या कृपेने मिळतं ते देवाकडे मागावं? जे देवाच्या कृपेने मिळतं ते मागावं. काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात, देवाच्या कृपेने मिळत नाहीत. प्रारब्धेची जोडी धन, प्रारब्धेची वाडे मान. बर का, सगळं प्रारब्धाने मिळतं. प्रारब्धाने मान मिळतो, प्रारब्धाने अपमान घडतो. लक्षात ठेवा, हे प्रारब्धाने. देवाकडे मैशे मागायला जाऊ नका, देवाकडे मुलं मागायला जाऊ नका. उपजलेली मुलं चांगली राहावीत हे मागा देवाकडे. मागून मुलं देत नाही. लक्षात ठेवा, मागून तो धन देत नाही. आणि सर्वांना जर देत बसला तर कोणी गरीब राहणारच नाही ना, सगळी श्रीमंतच होती. म्हणून बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्रारब्धाने मिळतात. म्हणजे प्रारब्धाने मिळतं ते देवाकडे मागायचं नाही. आपल्याला जगण्याकरता कशाची गरज आहे? प्रेमाची गरज आहे. आणि प्रेम हे देवाच्या कृपेशिवाय मिळत नाही बरं का. म्हणून तुकोबारांनी देवाकडे काय मागितलं? जे भक्ताला गरज आहे ते. भक्ताला प्रेमाची गरज आहे. आणि प्रेम रूपी भातुके देवा पाठव. बरं का, हेच महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात.
तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा किंवा प्रेम भातुके पाठवा मुझ भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. हा त्या देवाकडे जर मागायचं असेल तर फक्त प्रेम मागावर. ते प्रारब्धाने मिळत नाही, बाजारात विकत मिळत नाही, ते कशानेच मिळत नाही, फक्त त्यांनी कृपा केली तर मिळतं. त्या भगवंतानी कृपा केली तर मिळतं. प्रेम हे देवाचे देणे देहभाव जाय जेणे न धरावी म्हणे देश शुद्धी काळाची. म्हणून आपल्याला जगण्याकरता आज कशाची गरज आहे? प्रेमाची गरज आहे. कासवाची पिलं कशावरती जगतात हो? त्या कासवाच्या उभेवरती दृष्टीवरती जगतात बरं का. आज माणसं जी जगतात ती अन्नावरती जगत नाहीत, प्रेमावरती जगतात. घरात सर्व काय आहे पण कुणाचं कोणावरती प्रेम नाही. सुतक पडल्यासारखे चेहरे असतात बरं का. कसे असतात? यांच्या घरात कोण गेले काय काय का कोणाच्या विषयी प्रेमच नाही. अहो संपत्ती एवढी आहे सरता सरत नाही, पण कोण कोणाकडे नीट बोलतच नाहीये. आज माणसं जी जगतात ती प्रेमावरती जगतात आणि ते प्रेम त्या भगवंताने कृपा केली तर मिळतं. मग त्याची कृपा करण्याकरता वशेला लागून ते प्रेम मिळत नाही. त्याच्याजवळ वाकावं लागतं, त्याच्याजवळ नतमस्तक व्हावं लागतं, त्याची भक्ती करावी लागते. आणि त्याची नतमस्तक होऊन भक्ती केली की तो परमात्मा आपल्याला प्रेम देतो. म्हणतो का म्हणे देवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. मग त्या भगवंताची भक्ती करता येते. कशी करावी, कुणी केली आणि त्या भक्तीचं असं काय महात्म्य आहे, अशी विश्वनाथाची भक्ती करण्याने काय जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतं, ते आजच्या दिवसाचं महात्म्य आहे बरं का. आजचा हा महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी त्या राजाचा उद्धार झाला, भिल्लाचा उद्धार झाला बरं का. कसा झाला ती लिंग पुराणामध्ये कथा आहे, अनेक पुराणामध्ये त्या कथेचा भाग आहे. साधू संतांनी ती कथा सांगितलेली. आजच्या दिवशी ती कथा ऐकावी बरं का. जो कोणी आजच्या दिवशी ही कथा ऐकेल तो भाग्यवान बरं का, भाग्यवान. त्याच्या पदरामध्ये अधिक पुण्य मिळतं. आज शिवरात्रीची कथा ऐकली पाहिजे असा विधी आहे. आणि ती कधी ऐकावी? मधल्या पहारामध्ये, रात्रीचा. हो आता प्रहर सुरू झालाय 9 ते 12. मग कमीत कमी आज 12 वाजेपर्यंत जागलं पाहिजे बरं का. 12 वाजेपर्यंत आज जागलं पाहिजे. तसं 3 पर्यंत जागलं पाहिजे. नाही जागता आलं तर कमीत कमी 12 पर्यंत तरी जागा. एरवी जागतायच ना मोबाईल घेऊन. आज मोबाईल बघत जागायचं नाही. आज त्या भगवंताच्या शिव नावाचा जप करीत करीत कमीत कमीत 12 पर्यंत जागा. त्या मोबाईल मध्ये आज शिव नावाचा जप लावा. रोज नको तो लावता, तो आज लावू नका. त्याच्या मोबाईलच ठेवा, त्याच्यामध्ये त्याला समोर आणा आणि त्याच्या नावाचा जप ऐका. आज त्याच्या नावाचा जप करावा, नामस्मरण करावं, ध्यान धारणा करावी. कमीत कमी या दुसऱ्या प्रहरामध्ये 6 ते 9 आणि 9 ते 12 हा दुसरा प्रहर आहे. 3 तासाचा एक प्रहर आहे बरं का. आणि अशी साधना योगायोगाने त्या भिल्लाच्या जीवनामध्ये घडली. ती मध्यरात्रीला घडली बरं का. आणि ती घडत असताना त्याच्या जीवनामध्ये अनायाशाने उपवास घडला बरं का, अनायाशाने. म्हणून त्या कथेचं वर्णन केलेलं आहे.
की कांचीपूर नगरामध्ये सोमदत्त नावाचा राजा होता. तो राज्य करीत होता. ऐश्वर्याने संपन्न होता, भोगाने संपन्न होता. पण गंमत अशी, त्याला पुत्र संतती होत नव्हती बरं का. पुत्र संतती होत नव्हती म्हणून त्याने 500 बायका केल्या. 500 होत नव्हती म्हणून बरं का, आसक्ती म्हणून नव्हे. ते पुराणात वर्णन केलंय. काय एवढ्या केल्या? आता सुद्धा डॉक्टर सांगतात होत नाही, दुसरं लग्न करा. मग गंमत अशी, त्यात 2च पतिव्रता राहिल्या आणि बाकीच्या जार कर्म करण्याकरता प्रवृत्त झाल्या बरं. राजाचं ऐश्वर एवढं होतं, पण त्या पत्नींच्या वागण्याने ऐश्वर्याचा लय झाला, लय. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केले? पुरुषाने पुण्य केलं तर अर्ध पत्नीला जात. पुरुषाने पुण्य केलं तर अर्ध पत्नीला जात, पण स्त्रीने पुण्य केलं तर पुरुषाला जात नाही बरं का. पुरुषाला जात नाही. पण तुम्ही जर पाप केलं की अर्ध पुरुषाला बघावं लागतं. अर्ध पुरुषाला बघावं लागतं. पुरुषाने जर पाप केलं तर अर्ध पत्नीला जात नाही. गंमत कशी शास्त्राने केली बघा. पुरुषाने पुण्य केलं तर अर्ध तिला जातं, लक्षात ठेवा. आणि आपण जर पाप केलं तर पूर्ण आपल्याला भोगावं लागतं. त्या राजाच्या पत्नीने 498 पत्नीने पाप केलं, राजाला भोगावं लागलं. राजाला भोगावं लागलं, लक्षात ठेवा. म्हणून स्त्री ही पतिव्रता असली पाहिजे. स्त्री ही पतिव्रता असली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि पतिव्रता असणं म्हणजेच तिचं जीवनातलं खरं वैभव आहे. पण घडलं विपरीत त्या राजाच्या जीवनामध्ये, म्हणून त्याचा विधिशास्त्राने सांगितला. त्या पत्नींच्या जीवनामध्ये एवढं पाप घडलं, त्याचं गणित आहे. मी मगाशी थोडं सांगितलं. तिथं अभंग आहे नामदेव महाराजांचा. राजाने पाप केलं तर पुरोहिताला भोगावं लागतं. प्रजेने पाप केलं तर राजाला भोगावं लागतं. शिष्याने पाप केलं तर गुरुला भोगावं लागतं बर का. असं वर्णन केलेलं आहे. आणि स्त्रीने पाप केलं तर पुरुषाला भोगावं लागतं. आणि ते राजाच्या वाट्याला आलं बर का. परिणाम, राजाचं ऐश्वर निघून गेलं आणि राजाचा शेवट झाला. पण 2 पतिव्रता होत्या, त्या धर्माला धरून वागत होत्या, त्यांचाही शेवट झाला. योग असा, राजा पुढच्या जन्मामध्ये गेला हरणाच्या, आणि त्या दोघी हरणी झाल्या बरं का. आणि आपला आयुष्याचा काळ त्या हरणाच्या रूपाने त्या राजाचा त्या वनामध्ये चालला पुढचा जन्म. तिथं संबंध आला, पती पत्नीचा संबंध आला. दोघीला 2 पाडसं झाली, एक गरोदर राहिली. असा काळ त्यांचा चालला होता. आणि त्याच काळामध्ये एक भिल्ल होता. आणि तो भिल्ल कोण होता? इंद्राचा सेवक होता. आणि इंद्राची सेवा करता करता थोडीशी चूक झाली. चूक झाल्याबरोबर इंद्राने शाप दिला, तू मृत्यू लोकामध्ये भिल्ल यातीमध्ये जन्माला येशील. तो इंद्राचा सेवक असलेला बरं का. आणि भिल्ल यातीमध्ये जन्माला आला. आता तो वनामध्ये राहणारा संसारिक होता. बायका पोरं होती, त्यांचं पोट भरलं पाहिजे. त्यांच्या पोटाकरता आता वनामध्ये काय, कंदमुळे, पशु पक्ष्याला मारावं, त्यांचं मांस खाऊ घालावं. फक्त पोट भरणं एवढंच ध्येय बरं का तिथं, बाकी काही नाही. असा त्याचा रोजचा काळ. रोज उठावं, जी शिकारी करता लागतं बरोबर ते घ्यावं, शिकार करावी, गणामध्ये आणावं, बायका पोरांना खाऊ घालावं. असा काळ करता करता एक दिवस त्याच्या जीवनामध्ये असा उजाडला. तो घरातून बाहेर पडला.
त्याला शिकार कुठे मिळेना. शिकारचा शोध घेत 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 तो दूर गेला बरं का. 12 वाजायची वेळ आली, भुकेची वेळ झाली, भूक लागलेली आहे, ताण लागलेली आहे. इकडं तिकडं पाहिलं, पाणी नाही, कुठं शिकार सापडलेली नाही. बरं घरी जावं तर कोणतं तोंड घेऊन जावं. आपण घेऊन गेलो तर घरात ना, आपल्यालाच काय पोटाला काय नाही, आपल्या घरातल्या लोकांकडे काय आपण मागणार. तो भिल्ल विचार करू लागला, शिकार केल्याशिवाय घरी आपल्याला जाता येणार नाही. मग शिकारीचा शोध घेण्याकरता एवढा तो प्रयत्न करत होता. सूर्यास्त झाला, सूर्य मावळला, पण त्यांनी ठरवलं शिकार मिळाल्याशिवाय आपल्याला घरी जाता येणार नाही. फिरता फिरता रात्र झाली, शोध घेत आला. त्या एका जंगलामध्ये गेला, त्याला सरोवर दिसलं पाण्याचं. जनावरं दिवसभर फिरतात, खातात, आणि ती बरोबर माध्यानाला पाणी प्यायला येतात बरं का. त्या शिकाऱ्याला हे बरोबर माहिती असतं. त्याने विचार केला, या सरोवराच्या काठावरती आपण एखादं जाळं लावावं आणि एखादा पशु आपल्याला नक्की सापडेल. म्हणून जाळं तिथं लावलं आणि त्या सरोवराच्या काठावरती बसला. आता बसावं कुठं, त्या जनावराला दिसलं नाही पाहिजे ना, कुठंतरी आडुश्याला बसलं पाहिजे, उंचावरती बसलं पाहिजे. म्हणून एका वृक्षावरती चढला आणि त्या वृक्षावरती बसला. आता तो आलेला पशु आपल्याला दिसावा म्हणून की डोळ्यासमोर येणारी पानं तो तोडत होता. गंमत अशी, ज्या वृक्षावरती चढला ते होतं बेलाचं झाड होत. आता ती डोळ्यासमोर येणारी पानं, ती प्रत्येक पानं ती तोडायचा आणि खाली टाकायचा, तोडायचा खाली टाकायचा. योगायोगाने त्याच झाडाच्या बुंद्याला खाली शिवलिंग होतं जुनाट. इतकी वर्षात त्याची पूजा कोणी केलेली नव्हती. त्यानं पान तोडावं खाली टाकावं, पान तोडावं खाली टाकावं, अशा पानाचा शिग पडला. जवळजवळ लक्षावधी बेलाची पानं त्या शिवपिंडीवरती पडली. भगवान शंकर विचार करू लागले, असा कोण महाभाग आहे माझी पूजा करण्याकरताच प्रवृत्त झालाय हो. आणि तो दिवस होता योगायोगाने शिवरात्रीचा. रात्रीचे 12 वाजून गेले होते. तोंडात पाणी नाही, पोटात अन्नाचा कण नाही, उपवास घडलेला आहे आणि योगायोगाने शिवाची पूजा घडली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि सांगितलं, सेवकाला पाठवलं, काय त्याची इच्छा आहे ती पूर्ण करा. म्हणून सेवक आलेला आहे, त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्याने पाहिला, हा कोण वेगळा दिसतो, आजपर्यंत याला पाहिलं नाही. कोण? म्हणले, मला देवानी पाठवले. देवानी? कसं काय? अरे तू आज भाग्यवान आहेस, तुझं आज भाग्य उदयाला आलं. आज महाशिवरात्रीचा पर्व काय आहे आणि तुझ्याकडून भगवान शंकराची पूजा घडली. कशी काय? अरे ज्या झाडाच्या बुंद्याला भगवान शंकराचं लिंग आहे, तू ज्याच्यावरती चढला ते बेलाचं झाड आहे. तू पानं टाकत होता, ती बरोबर त्याच्या शिरावरती पडली. देव प्रसन्न झाले आणि तुला काय हवं ते सांग, ती पुरवण्याकरता मला पाठवले. असं त्यांनी विचार केला, आपल्याला गाडी घेऊन काय करायचं, बंगला घेऊन काय करायचं, आपण वनातच राहणार, आपण वनाच्या काय बाहेर जाणार नाही, आपल्याला फार काय लागणार आहे. त्यांनी विचार केला, आपला संबंध या वनामध्ये माणसापेक्षा पशुशी आपला संबंध जास्त आहे. त्या जनावराशी संबंध जास्त आहे. त्यांनी सांगितलं, माझी इच्छा आहे या पशवादिकांची भाषा मला कळावी. आता भगवान शंकर प्रसन्न झालेत. आता मागायचं का त्याला? काय उणे तुम्हा पाशी, काय कमी आहे बघ, माझ्या आयुष्यातलं दारिद्र्य निवृत्त कर, मला श्रीमंत कर, धनवान कर. केलं नसतं. अल्पची संतोषी, इच्छाच नाही त्याच्याकडे फार मागायची. देणारा समर्थ आहे हो.
काय नाही होतं, फक्त त्या पश्वादिकांची मला भाषा कळावी. तथास्तु म्हणून सांगितलं. परिणाम ते हरिण त्या सरोवराच्या काठावरती आलं आणि पाणी पिण्याच्या निमित्ताने आल्यानंतर त्या जाळ्यात सापडलं, ते पडलं. तेवढ्यात दुसरी हरिण आली, त्यांनी पाहिलं आणि तिने हंबरडा सोडला. माझा पती आता बंधनात सापडला, मला सोडून जाणार. ती बोलायला लागली, ह्याला ती भाषा कळायला लागली. अरे, यांचं नातं आहे पती पत्नीच, किती प्रेम आहे एकामेकावरती. ती म्हणते, आता तुमच्याशिवाय माझ्या जगण्याला आता किंमत राहिली नाही. तुम्ही आता आम्हाला सोडून जाणार, आमचं अस्तित्व संपलं. हा, स्त्रीला जे अस्तित्व आहे ते पतीमुळं अस्तित्व आहे बरं का. पतीमुळं अस्तित्व आहे, लक्षात ठेवा. एकदा पती जीवनातला निघून गेला की स्त्रीचं अस्तित्व निघून गेलं बरं का. तुम्ही काही करा त्याच्याकरता लौकिक दृष्टीने. ती बोलायला लागली आणि हा ऐकायला लागला. अगदी एकाग्र चित्ताने ऐकायला लागला. एवढ्यात दुसरी हरणी आली. तिने पाहिलं की आपले पती पारद्याच्या जाळ्यामध्ये सापडलेले आहेत. आता पतीचा वियोग आपल्या जीवनामध्ये घडणार, आपलं कुंकू राहणार नाही. तेव्हा आता काय जगा, कशा करता जगायचं, कोणाकरता जगायचं आपण. त्या दोघी बोलायला लागल्या, बघ तू गरोदर आहेस, तू घरी जा, मला 2 पाडस आहेत, त्याचा सांभाळ कर आणि तुझ्या पोटामध्ये त्यांना जन्म दे. मी आता माझ्या पतीबरोबर सती जाते. म्हणजे मी सुद्धा तिची अर्धांगिनीच आहे, मला सुद्धा अधिकार आहे सती जाण्याचा. तू एकटी कशी काय जाणार. बरोबर आहे, तू जर त्या बालकासहित जर सत्य आलीस तर बालहत्येचं पाप लागेल तुला. तो ऐकायला लागला. हे सामान्य दिसत नाहीत बरं का. कोण भिल्ल ऐकतोय. हा, हे बोलतात पण सामान्य बोलत नाहीत. परिणाम ती वेळ गेला आणि ती 2 लहान पाडस धावत धावत आली बरं का. त्यांनी पाहिलं दुःखाचा प्रसंग आहे, आई रडते, बाबा काहीतरी बंधनात आहेत. सांगितलं, बाळानो आता आमचं आयुष्य संपलं, आता आम्ही आमच्या पतीबरोबर जाणार. आता तुम्हाला थोडीशी विगतता आलेली आहे, आता तुम्ही स्वतःहून तुमचं तुम्ही जगायला शिका. आता तुम्ही आमच्या बरोबर येऊ नका, यात अडकू नका, पारधी बघायच्या आधी निघून जा. ते म्हणायला लागले, आम्ही तुम्हाला सोडून कसं राहू. आता 2 पाडस, 2 हरण्या आणि 1 हरिण हे बघितलं आणि पारधी खाली आला बरं का. आला, तिथं आल्यानंतर ते विनवणी करू लागली, पारधी दादा एकच इच्छा आमची, आमच्या पतीला तहान लागली, शेवटी त्यांना पाणी पिऊ दे आणि मग मार, काय मारायचं असेल. तहानेने व्याकुळ झालेले ते. आणि अशा अवस्थेमध्ये तू मारू नको, आम्ही तुला वचन देतो. हे बघ, पाणी पिण्याकरता त्यांना मोकळं कर, पाणी पिल्यानंतर ते तुझ्या ताब्यात येतील. तो पारधी म्हटला, जर पळून गेला असा तर आम्ही वचन देतो, एखाद्याचा विश्वासघात केला तर काय घडतं. ती हरणी सांगायला लागली, कोणाला, त्या पारध्याला. हा, कोणाचा कोणी विश्वासघात करू नये, कोणाला कोणी पंक्तीतून उठवू नये. हा, सगळी यादी धर्मशास्त्राची सांगितली. आणि आम्ही जर तुला फसवलं तर हे पारधी दादा, आम्हाला हे पाप भोगावं लागेल. आम्ही तुला वचन देतो, तुझा विश्वासघात करणार नाही. हे वाक्य ऐकल्यानंतर तो पारधी गहीवरून आला बरं का. म्हणजे मी तुम्हाला मारत नाही, तुम्ही सगळेच पाणी प्या म्हणले, सगळेच पाणी प्या. आता ते सगळी पाणी पिल्यानंतर ती 2 पाडस आली. पारधी दादा, आमच्या बाबाला मारण्यापेक्षा, आमच्या आईला मारण्यापेक्षा आम्हाला मारा, आमचं मांस कोवळ आहे. अधिक गहीवरून आला बरं का तो भिल्ल.
तिनं पाहिलं हे सामान्य दिसत नाहीत, धर्मशास्त्राच्या भाषा बोलतात, मला धर्मशास्त्र शिकवतात, म्हणजे यांचा अधिकार सामान्य नाहीये. हे बघा म्हणले, मी तुम्हाला कोणालाच मारणार, मी तुम्हाला सगळ्यांना जीवदान देणार. नाही नाही, असं कसं? अरे नेम आहे, ज्याला भूक लागली त्याला अन्न दिलं पाहिजे, ज्याला तहान लागली त्याला पाणी दिलं पाहिजे. तुझी बायका पोरं उपास आहेत ना, आमच्या की मार ना कोणाला तरी आणि त्यांचं पोट भर ना. असं उपाशी ठेवू नकोस त्यांना. आणि तुला जर न्यायला अवघड वाटत असेल तर आम्ही सगळे तुझ्या बरोबर तुझ्या घरात येतो आणि घरात गेल्यानंतर मार आणि आमचं मांस खा. तो नतमस्तक झाला, म्हणजे मी तुम्हाला कोणाला मारणारच नाहीये. त्या सर्व हरणांना पश्चाताप झाला आणि त्या पश्चातापाचा परिणाम त्या 5ही हरणाचे दिव्य देह निर्माण झाले आणि भगवान शंकराने त्यांना विमान पाठवलं. म्हणजे तुमच्या जीवनाची कृतार्थता झाली, तुमच्या जीवनातलं सगळं पाप गेलं. तुम्ही धर्माला अनुकूल वागलासा, पारधी तुम्हाला भेटला, पण त्या पारध्याच्या समोर तुम्ही तुमचा धर्म सोडला नाहीसा. तुमच्या जीवनाचा उद्धार झाला. सर्वांना दिव्य देह दिले आणि त्या विमानामध्ये बसून घेऊन गेले. बिल्ल दादा म्हटला, मला कधी नेणार? भगवंतांनी सांगितलं, तुम्हाला नेणार, पुढच्या वर्षी तुम्हाला नेण्याकरता विमान येईल. आणि दुसऱ्या पुढच्या वर्षी शिवरात्रीला त्या भिल्लाला नेण्याकरता विमान आलं बरं का. तो दिवस होता आजचा बरं का. आणि आजच्या दिवशी त्या भिल्लाकडून अशी सेवा भक्ती अनायासाने घडली. आणि असं फल ज्या दिवसाला मिळतं त्या दिवसाला पर्वकाळ म्हणत नाही, त्याला महाशिवरात्र म्हणतात. आणि असा पर्वकाळ आपणही जीवनामध्ये साधावा आणि आपल्या जीवनामध्ये ती कृतार्थता प्राप्त व्हावी. आणि अशी साधना घडण्याकरता, अशी सद्बुद्धी होण्याकरता काय घडावं लागतं? त्याची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे. पण त्याच्याकडे एवढंच मागा, देवा आमच्यावरती अशी काय कृपा कर, आमच्यावरती अशी काय कृपा कर तुझी, जेणेकरून भक्ती घडेल, तुझी साधना घडेल. याच्यापेक्षा आम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. हेच आपण त्या देवाकडे मागावं. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.